करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती वाटते तुम्हाला? सगळ्यात महत्त्वाची सायकोलॉजी. तर तुम्हाला पेपर ट्रेडच्या वेळेला पण 10 लाख जरी असतील तरी तुम्हाला वापरताना 50,000 वापरूनच ट्रेड करायचं आहे. पण आता एवढ्या वर्षांच्या एक्सपिरियन्स नंतर तुम्ही कोणते पॅरामीटर्स यूज करता हे सगळ्या गोष्टी करताना? मी स्वतः जे वापरतो, मी 2 गोष्टीवर फोकस करतो. एक म्हणजे ब्रेकआउट ट्रेडिंगवरती आणि दुसरं म्हणजे रिव्हर्सल ट्रेडिंगवरती. फ्युचर ऑप्शन हे झिरो सम गेम आहे असं म्हणतात. रिस्क ही 100 रुपयाचीही असू शकते, की तुम्हाला 100 रुपयाचे 500ही होतील आणि 100 रुपयाचे 0ही होतील. त्यामुळे रिस्क इन्व्हॉल्व असते. तर अपेक्षा काय असते की 1 लाखाचे माझे 2 लाख होऊ देत किंवा 5 लाख होऊ देत, 10 लाख होऊ देत, झालेत लोकांचे. पण नेहमी होईल असं नाही आहे. F&O तुम्हाला असं म्हणायचं की हे रिस्की आहे आणि याच्यामध्ये मॅक्झिमम लॉस कितीपर्यंतचा होऊ शकतो? तुमचं कॅपिटल. F&Oमध्ये प्रॉफिटही होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि लॉस होण्याचे चान्सेसही जास्त आहेत. 25 लाखावरती 3 महिन्यामध्ये 20 लाखाचं ते इन्कम होतं. हायेस्ट जे तुमचं प्रॉफिट आहे ते तुम्ही 3 महिन्यांमध्ये 20 लाख घेतलेलं आहे. तर हे खूपच अशक्य वाटणारी गोष्ट कशी शक्य केली आहे तुम्ही? ह्या 3 महिन्यामध्ये मी 20 लाख कमवले ते विद्यार्थ्यासमोर कमवलेले आहेत. की स्टॉक मार्केटमध्ये फक्त 26,000 लोकच आहेत जे वर्षाला 10 लाखापेक्षा जास्त उत्पन्न F&Oमधून कमवत आहेत. म्हणजे आत्ताच्या घडीला डीमॅट अकाउंट आहेत 18 कोटी. कॉमन मॅन जेव्हा स्टॉक मार्केटिंगकडे बघतो तेव्हा हाच विचार असतो की हा एक जुगार आहे. तर असं आहे का? नमस्कार, ग्रोमोशनच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं स्वागत. आजचा विषय हा खूपच ट्रेंडिंग असा विषय आहे ट्रेडिंग आणि स्टॉक मार्केटिंगचा. आणि याविषयी आपल्यासोबत आज बोलणार आहेत स्वराज्य ट्रेडिंग इन्स्टिट्यूटचे फाउंडर अक्षय भिसे सर. सर नमस्कार. नमस्कार. सर तुमची जर्नी सगळ्यात पहिलं मला जाणून घ्यायला आवडेल. जसं मला माहिती आहे तुम्ही CA किंवा स्पर्धा परीक्षांसाठी प्रिपेअर करत होतात, त्याच्यानंतर तुम्ही ट्रेडिंग आणि नंतर इन्स्टिट्यूट चालू केलं. तर ही सगळी जर्नी कशी होती तुमची त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. आय थिंक 2010ला मी CAची फर्स्ट एक्झाम दिली होती. 2010ला CPT झाली होती. तर पहिली आणि दुसरी परीक्षा मी पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास झालेलो. त्याच्यानंतर 3 वर्षाची इंटर्नशिप केली. म्हणजे CAच्या अंडर ते काम करावं लागतं आपल्याला. तर 3 वर्षाची इंटर्नशिप झाली आणि ज्यावेळी फायनल द्यायची वेळ आली त्यावेळी मी फायनल दिलीच नाही. 2013-14ला मी स्पर्धा परीक्षेकडे वळलो. नंतर 2017पर्यंत स्पर्धा परीक्षेचं प्रिपरेशन केलं. त्याच दरम्यान वडिलांचा माझा जॉब गेला होता. तर आता काहीतरी इन्कम सोर्स आपल्याला चांगला करावा लागेल यासाठी मी टीचिंग फील्डमध्ये होतो. म्हणजे सुरुवातीला 10वी-12वीचे क्लासेस घेतले, मग CAच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस घेतले, त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस घेतले. पण 2017 नंतर फुल टाईम मी स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये ॲज अ टीचर म्हणून त्या फील्डकडे वळलो. त्याच्यानंतर माझ्या मते 2-1 वर्षांनी स्टॉक मार्केटमध्ये साधारणतः 2018च्या आसपास वगैरे 17-18च्या आसपास वगैरे त्याच दरम्यान मी शेअर मार्केटकडे वळलो. बरेचसे कोर्सेस केले, शिकायचा प्रयत्न केला, चुकाही केल्या, लॉसेसही केले. त्याच्यानंतर ज्यावेळेला चांगला प्रॉफिट काढायला लागलो त्याच्यानंतर मी स्वतःची एक इन्स्टिट्यूट चालू केली, स्वराज्य ट्रेडिंग इन्स्टिट्यूट नावाने. मेन कारण त्यावेळेला हे होतं की विद्यार्थ्यांपर्यंत आपण जे करत आहोत स्टॉक मार्केटमध्ये किंवा जो काही प्रॉफिट काढत आहोत ती गोष्ट आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत मला न्यायची होती. आणि त्यासाठी मी मुळात स्वराज्य ट्रेडिंग इन्स्टिट्यूटची स्थापना केली. आणि त्याच्यानंतर आतापर्यंत मग त्यावेळेला सुरुवातीला ऑनलाईन क्लासेस घेतले, मग आता ऑनलाईन ऑफलाईन असे बरेचसे आपले क्लासेस आहेत. ओके. सर ट्रेडिंग करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती वाटते तुम्हाला? सगळ्यात महत्त्वाची सायकोलॉजी. ओके. सायकोलॉजी का? कारण ती शिकवणंही समजत नाही. म्हणजे सायकोलॉजी ही तुम्हाला तुमची डेव्हलप करावी लागते. बरीचशी पुस्तकं मी सायकोलॉजीवर जेव्हा वाचली तेव्हा मला कळलं सायकोलॉजी ही एका दिवसात डेव्हलप होण्यासारखी गोष्ट नाही आहे. एखादी स्ट्रॅटेजी, एखाद्या गोष्टीविषयी माहिती, म्हणजे कॅन्डलस्टिक असू दे, चार्ट पॅटर्न असू दे. आता जे लोक ऑलरेडी ट्रेडिंगमध्ये त्यांना ह्या गोष्टी समजतील की स्टॉक मार्केटमध्ये कॅन्डल असतात, चार्ट पॅटर्न असतात. ह्या गोष्टी समजायला तुम्हाला 2 तास 3 तास बस झाले. तुम्हाला ती थिअरी कळाली, पण ती ॲप्लाय करताना जी सायकोलॉजीला तुम्हाला सामोरं जावं लागतं ते कोणी शिकवत नाही. मुळात शिकवूनही फायदा नाही आहे. ती गोष्ट तुम्हाला स्वतः डेव्हलप करावी लागते. ती एक स्किल आहे आणि ती स्किल ही खूप वेळेनंतर डेव्हलप व्हायला चालू होते. कारण की आपण लहानपणापासून ज्या बॅकग्राऊंडमध्ये वाढलेलो असतो आपली सायकोलॉजी ही कदाचित वेगळी असू शकते. आणि ती सायकोलॉजी बदलणं म्हणजे मुळात आपल्याला स्वभाव बदलावा लागतो ट्रेडिंगसाठी. म्हणजे जसं काहींचं असतं की रिव्हेंज घेणं किंवा एखादी गोष्टीचं. स्टॉक मार्केटमध्ये लॉसेस झाल्यावर लोक काय करतात, अरे मला ह्या
स्टॉकमध्ये लॉस झाला, मला आज ह्याचा हा रिकवर करायचाच आहे आणि तुम्ही तो प्रॉफिट काढला जातात, ॲज अ रिव्हेंज घ्यायला जातात. तर 90% वेळेला स्टॉक त्याच्यामध्ये तुम्हाला अजून लॉस करून देतो. म्हणजे रिव्हेंज हा जो स्वभाव आहे हा तुम्हाला बदलावा लागेल. ह्या सगळ्या गोष्टी सायकोलॉजीमध्ये येतात. आणि सायकोलॉजी हा 1-2 वाक्यात सांगता येण्यासारखी गोष्ट नाही आहे. सायकोलॉजी हा खूप मोठी गोष्ट आहे आणि तीच सर्वात महत्त्वाची आहे असं मी मानतो. तुमची ट्रेडिंगची सुरुवात जे झाली ती आता आपण ऐकली, पण आता ट्रेडिंगची सुरुवात ज्यांना करायची आहे त्यांनी कुठून सुरुवात केली पाहिजे आणि कशी सुरुवात केली पाहिजे? मुळात सुरुवात ही शिकण्यापासूनच करायला हवी. ते तुम्ही कुठूनही शिका. तुम्ही पुस्तक वाचून शिका किंवा तुम्ही कोर्सेस बघून शिका, कुठूनही शिका. पण मुळात सुरुवात ही शिकण्यापासून झाली पाहिजे. शिकल्यानंतर जे गोष्टी शिकल्या आहेत किंवा कोणी शिकवल्या आहेत त्या खरंच बरोबर आहेत का ते चेक करता आलं पाहिजे. ज्याला आपण आपल्या स्टॉक मार्केटच्या भाषेमध्ये बॅक टेस्ट असं म्हणतो. की समजा आज मी एखादी गोष्ट शिकलो तर ही गोष्ट खरंच वर्क करते का, हे मला 2 प्रकारे कळू शकते. एक म्हणजे भूतकाळामध्ये ही गोष्ट किती वेळा सक्सेस झालेली आहे, त्याच्यावरून आपला अंदाज लावता येतो की भविष्यात होईल का. जसं आपण लहानपणी 10वीला वगैरे असताना आपण बघायचो बोर्डाला, 10वीच्या बोर्डाला हा प्रश्न येऊ शकतो. हे कसं सांगायचो आपण की अगोदरच्या गेल्या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हे प्रश्न आलेले आहेत, तर पुढेही हे प्रश्न येऊ शकतात असा आपला अंदाज असतो, गॅरंटी नसते. तसं स्टॉक मार्केटमध्ये कुठूनही शिकलं तर बाबा ते शिकलेलं आहे ते खरंच वर्क करतंय का हे पहिले तुम्हाला बॅक टेस्ट करता आलं पाहिजे गेल्या 2 वर्षाचा डेटा, 5 वर्षाच्या डेटावरती. त्याच्यानंतर तुम्हाला बघायला पाहिजे की आता हे भविष्यात वर्क होतं आहे का. आता तुम्ही भविष्यात, जसं तुम्ही भूतकाळात लगेच जाऊ शकलात गेल्या 5 वर्षाचा डेटा चेक करायला, तसं तुम्ही भविष्यात नाही जाऊ शकत. तुम्हाला प्रत्येक दिवस हा स्पेंड करावा लागणार आहे. मग त्यावेळेला तुम्हाला काही स्टार्टिंगचे दिवस किंवा एखाद महिन्यात तुम्हाला पेपर ट्रेडिंग करावी लागते. पेपर ट्रेडिंग म्हणजे काय, आता पेपर ट्रेडिंगमध्ये तुमची सायकोलॉजी डेव्हलप होत नाही, हे महत्त्वाचं आहे. जसं मी तुम्हाला सांगतो, ट्रेडिंगमध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे नॉलेज, जे की तुम्हाला कुठूनही मिळेल. 30% रिस्क मॅनेजमेंट, ते तुम्हाला स्वतः डेव्हलप करायचं आहे, त्याचं कॅल्क्युलेशन आहे. जर तुम्ही ते कॅल्क्युलेशन फॉलो केलं तर तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट जमून जाईल. तिसरी आहे सायकोलॉजी. ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पेपर ट्रेडिंगमध्ये तुम्ही नॉलेज आणि रिस्क मॅनेजमेंट हे नीट यूज करू शकतात, त्याची प्रॅक्टिस करू शकतात. पण सायकोलॉजीची प्रॅक्टिस हे जोपर्यंत आपण खरोखरचे पैसे टाकत नाही तोपर्यंत डेव्हलप होत नाही. कारण पेपर ट्रेडिंगमध्ये व्हर्च्युअल मनी असतं किंवा एखादा ॲप, आता बरेचसे ॲप आहेत, तर तुम्हाला ते मिळतील प्ले स्टोअरला वगैरे, की ज्याच्यामध्ये असं देतात तुम्हाला 10 लाख रुपये तुमच्याकडे आहेत, तुम्ही ट्रेडिंग करा. पण ते 10 लाख रुपये ते अशी पेपर करन्सी आहेत, म्हणजे ते ॲक्च्युली काय खरं खर्चे नाही आहेत, ते व्हर्च्युअल करन्सी आहे ती. त्यामुळे त्याच्यावरती तुम्ही बिंदास ट्रेड घेऊ शकतात. त्याच्यावर तुम्ही रिस्क मॅनेजमेंट आणि नॉलेज हे जे तुम्ही शिकलेलं आहात हे वापरून बघायचं आहे. की समजा 10 लाख जरी तुम्हाला दिलेले असतील तर तुम्ही असा विचार करा की मी खरोखरचे जर पैसे टाकले असते तर 50,000 रुपये टाकले असते, मी 10 लाख रुपये नसते टाकले. तर तुम्हाला पेपर ट्रेडच्या वेळेला पण 10 लाख जरी असतील तरी तुम्हाला वापरताना 50,000 वापरूनच ट्रेड करायचं आहे. त्याच्यावर तुम्ही महिनाभर प्रॅक्टिस केली, तुम्हाला कळलं 50,000चे मी 60,000 केले, खरंच मी बरोबर येतोय का, हे जे वर्क होतंय का तुक्का लागला. अजून 1-2 महिने करा. समजा 2-3 महिने कंटिन्युअसली तुम्हाला 50,000वरती 10,000, 15,000 असे रिटर्न येत आहेत, म्हणजे तुम्हाला कळते की तुम्ही जे शिकलेले आहात ते वर्क होते. त्याच्यानंतर तुमची जर्नी चालू होते ॲक्च्युअल ट्रेडिंगची. आता ॲक्च्युअल ट्रेडिंग करताना समजा मी विचार करतोय की मी स्टॉक मार्केटमध्ये 1 लाख रुपये 1 लाखपासून मी चालू करेल म्हणजे ट्रेडिंग करायला. तर सुरुवातीला माझा फोकस राहील, मी पहिल्याच दिवशी 1 लाख रुपये नाही टाकणार. पेपर ट्रेडिंगवरून त्यानंतर माझी जर्नी चालू होईल 10,000 रुपयावरतून, की पहिले 10,000 रुपये ॲक्च्युअल करन्सी टाकून बघतो की खरंच माझी सायकोलॉजी आहे का, की मी तो 10,000 रुपये जर त्याच्यामध्ये गुंतवतोय आणि समजा मी एखादा ट्रेड घेतोय. आता जसं मी सांगतो, तुमचा रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा कमीत कमी 1:3 असला पाहिजे. चांगला प्रॉफिट तुम्हाला कमवण्यासाठी 1:3, म्हणजे तुम्ही 1 रुपयाची रिस्क उचलत आहात, त्याच्या अगेन तुम्ही 3 रुपयाचा प्रॉफिट अपेक्षा करत आहात. तर 10,000 रुपयेमध्ये समजा तुम्ही ट्रेड घेतायत तर तुम्ही विचार केला की मी 1,000 रुपयाची रिस्क उचलू शकतो आणि त्याच्या अगेन मी 3,000 रुपयाचा प्रॉफिट काढू शकतो. तर तुम्ही बघा की तुम्ही तो लॉस 1,000 रुपये होताना तुमची सायकोलॉजी कशी आहे, घाबरताय का, की तुम्ही जास्त तुम्हाला भीती वाटते का, की लगेच तुम्ही 500-600 रुपये लॉस गेला लगेच बाहेर पडतायत, ते रूल तुम्ही फॉलो नाही करत आहात. जेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही 10,000वरती पण कंटिन्यू प्रॉफिट काढत आहात, मग तुम्हाला कळेल 1 महिना काढतायत, 2 महिना काढतायत, हळूहळू तुम्ही कॅपिटल वाढवत चाला आणि अशा पद्धतीने मग तुम्ही तुमचं जे ॲक्च्युअल कॅपिटल 1 लाख रुपये टाकणार होतात तुम्ही तिकडे गेलं पाहिजे मग. आणि ही जर्नी कमीत कमी माझ्या मते एक साधारणतः 3 ते 5 महिन्याची तरी हवी, जर तुम्ही आजपासून जर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये प्रॉपर वेळ देत आहात तर. ओके, ही झाली सुरुवात कशी करावी ट्रेडिंगची. पण आता एवढ्या वर्षांच्या एक्सपिरियन्स नंतर तुम्ही कोणते पॅरामीटर्स यूज करता हे सगळ्या गोष्टी करताना, म्हणजे तुमचे पॅरामीटर्स काय आहेत ट्रेडिंगसाठीचे? मी स्वतः जे वापरतो, मी 2 गोष्टीवर फोकस करतो. एक म्हणजे ब्रेकआउट ट्रेडिंगवरती आणि दुसरं म्हणजे रिव्हर्सल ट्रेडिंगवरती. ब्रेकआउट ट्रेडिंगवरती जेव्हा मी करतो, आता माझं कसं ठरलं आहे की मी ज्यावेळेला ट्रेडिंग करतो त्यामुळे मला फिक्स असतं माझं कॅलेंडर, म्हणजे महिन्याचं कॅलेंडर, की मी
10 ट्रेड ह्या महिन्याभरात घेणार आहे, मला एवढं पैशाचं टार्गेट आहे. असं नाही की तुम्हाला 10 ट्रेड मिळतीलच का फक्त 10 मिळतील. कधी कधी तुम्हाला त्या महिन्यामध्ये 20 ट्रेडही येऊ शकतात, कधी कधी 2 ट्रेडही येऊ शकतात. जसं ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जवळजवळ 20-25 ट्रेड आले. पण मी जे पॅरामीटर वापरतो त्या पॅरामीटरनुसार नोव्हेंबरमध्ये माझ्या मते ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये हार्डली मध्ये 5 ते 6 ट्रेड पण आली नसतील. तर कंपल्सरी नाही की तुम्हाला तेवढे ट्रेड मिळणारच आहेत. तर माझा फोकस असतो की 10 ट्रेड घ्यायचे, प्लस मायनस होऊ शकतात. 10मध्ये मी 4 ट्रेड स्टॉक्समध्ये घेतो. स्टॉक्समध्ये घेताना मी ब्रेकआउट ट्रेडिंगवरती फोकस करतो. 4 ट्रेड मी घेतो कमॉडिटीमध्ये. कमॉडिटी मार्केट हा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, गोल्ड, सिल्वर या चौघांमध्ये मी ट्रेड करतो. त्याच्यावरती माझा फोकस असतो की मी तिकडे ब्रेकआउट आणि रिव्हर्सल दोघांवरतीही ट्रेड घेतो. आणि 2 ट्रेड हे मी इंडेक्समध्ये घेतो. इंडायसेस आहेत, निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, त्यापैकी कुठल्याही 2 इंडायसेसमध्ये महिन्याला मी 2 ट्रेड घेतो. मग ते फोकस असतो त्यांचा ब्रेकआउट ट्रेडिंगवरती. म्हणजे जर मला विचारलं तर मी 2 पॅरामीटर्स वापरतो, एक ब्रेकआउट आणि दुसरा म्हणजे रिव्हर्सल ट्रेडिंगचा. सर, F&Oमध्ये नक्की काय डिफरन्स आहे? F&O हा एक डेरिव्हेटिव्हचा प्रकार आहे, तो स्टॉक मार्केटमध्येच येतो. स्टॉक मार्केटमध्ये असं बघायला गेलं तर भारतामध्ये बरेचसे डेरिव्हेटिव्ह आहेत, 1000पेक्षा जास्त डेरिव्हेटिव्ह असतील. स्टॉक मार्केटमध्ये ना 4 प्रकारचे डेरिव्हेटिव्ह आहेत, फॉरवर्ड, फ्युचर, ऑप्शन आणि स्वॉप्स. भारतामध्ये 2 जास्त पॉप्युलर आहेत, ते म्हणजे तुमचा F&O, फ्युचर अँड ऑप्शन. फॉरवर्ड आणि स्वॉप तेवढं पॉप्युलर नाही आहेत, म्हणून आपण ते F&O बद्दल बोलतो. F&O हा कन्सेप्ट आहे ना, तो तुम्ही जर त्याला माहिती असेल, जो आपला डीमॅट किंवा ट्रेडिंग अकाउंटचा जो आपला स्क्रीन असते लॅपटॉपवरती, तुम्हाला कळेल डाव्या साईडला ना, तर तुम्ही रिलायन्स हा शेअर टाकला, असं टाईप केलं रिलायन्स, तर रिलायन्सचे तुम्हाला रिलायन्स NSE, रिलायन्स BSE अशा 2 गोष्टी दिसतील. त्याच्या खाली अजून 3 गोष्टी दिसतील. रिलायन्स फ्युचर, 3 महिन्याचे फ्युचर असतात. फ्युचर धिस मंथ, नेक्स्ट मंथ आणि फार मंथ असे 3 फ्युचर असतात. आणि त्याच्या खाली एक ऑप्शनची लिस्ट असते. म्हणजे तुम्ही रिलायन्स जर टाकलं तर रिलायन्समध्ये तुम्हाला जी लिस्ट दिसते ना, तुम्ही तेवढ्या प्रकारामध्ये ट्रेड करू शकतात. मोस्टली ट्रेडिंग जर मी बघितलं, नॉर्मली लोक 4 भागामध्ये करतात. एक म्हणजे इन्व्हेस्टमेंट करतात, इंट्राडे करतात, फ्युचर करतात किंवा ऑप्शन करतात. जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट आणि इंट्राडे करायचं असेल तर तुम्ही रिलायन्सच्या NSE किंवा रिलायन्सच्या BSEवर जाऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट आणि इंट्राडे करू शकतात. पण जर तुम्हाला फ्युचर अँड ऑप्शन करायचं असेल तर रिलायन्सचा फ्युचर तुम्हाला घ्यावा लागतो आणि रिलायन्सचा ऑप्शन घ्यायचा असेल तर ते ऑप्शनमध्ये कॉल आणि पुट नावाचा एक प्रकार आहे. फ्युचरमध्ये नक्की काय असतं, तर फ्युचरमध्ये कॉन्ट्रॅक्ट असतात. कॉन्ट्रॅक्ट असतात म्हणजे समजा एक शेतकरी आहे जो ABC नावाचं एक पीक उत्पादन करतो आहे आणि त्याला असं वाटतं आहे की माझ्या पिकाला आत्ता सध्या 50 रुपये भाव चालला आहे आणि मला तो चालेल, की तेवढ्या 50 रुपयाच्या भावाला माझं पीक विकलं गेलं चालेल. आणि समोर एक बिझनेसमॅन आहे, त्याला असं वाटतं आहे की त्याला ते पीक घ्यायचं आहे. त्याला भीती आहे की पिकाचे भाव वाढायला नको, नाही तर मला महाग पडेल. शेतकऱ्याला भीती आहे पिकाचे भाव पडायला नको, तर त्याला ती भीती आहे. तर बिझनेसमॅन आणि शेतकरी एकमेकांना भेटणार आणि ते सांगणार की बघ, शेतकरी काय सांगणार की मला भीती आहे की भाव पडला नाही पाहिजे आणि तुला भीती आहे बिझनेसमॅनला की भाव वाढला नाही पाहिजे. तर आपण एक काम करूया, आत्ताचा जो रेट चालू आहे, म्हणजे समजा आता पीक 2 महिन्यापूर्वीचा मी सांगतोय की त्यावेळेला रेट समजा चालू असेल 50 रुपये, तर दोघं एक कॉन्ट्रॅक्टमध्ये येतात, एक ॲग्रीमेंट करतात. जसं आपण रेंट ॲग्रीमेंट करतो घराची, आता रेंट ॲग्रीमेंट घराची जसं 11 महिन्याची असते, तसं फ्युचरमध्ये स्टॉक मार्केटमध्ये 1 महिन्याची एक्सपायरी असते. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट हा 1 महिन्यासाठी व्हॅलिड असतो. ओके, असं आपण पकडून चालू. आता त्याच्यामध्ये ॲग्रीमेंट कशी होते की शेतकरी सांगतो उद्या भाव काही असू देत, पण आपल्या दोघांमधला जो व्यवहार ठरला आहे या पिकाचा तो 50 रुपयाच्या भावाने होणार. म्हणजे ह्याच्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट झाला की भविष्यात जेव्हा त्या बिझनेसमॅनला आणि याला व्यवहार करायचा असेल शेतकऱ्याला, त्यावेळी ते लोक त्या पर्टिक्युलर डेटला 50 रुपयाच्या भावानेच व्यवहार करणार. मग तो 50चा भाव 70 रुपये जरी झाला असेल तरी 50लाच होणार आणि 50चा भाव 30 रुपये जरी झाला असेल तरी 50च्याच भावाने होणार. हे झालं फ्युचर. हे स्टॉक मार्केटमध्ये कसं होतं की मी नेहमी एक एक्झाम्पल देतो की स्टॉक मार्केटमध्ये बऱ्याचशा स्टील कंपनीज लिस्टेड आहेत. आता JSW स्टील आहे किंवा मारुती सुझुकी कारची कंपनी आहे, ती पण लिस्टेड आहे. आता कार बनवण्यासाठी स्टीलची गरज असते, तर स्टील हे विकणार कोणाला? कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला. सेम जसं पीक होतं तर पिकाचं एक्झाम्पल मी सांगितलेलं, तसं इथे स्टीलचं एक्झाम्पल आहे. JSW स्टीलला असं वाटत असेल की आपण जो स्टील देत आहोत त्याचा रेट पडला नाही पाहिजे, म्हणजे आपल्याला चांगला प्रॉफिट होईल. आणि मारुती सुझुकी कंपनीला काय वाटणार की हे जे आपण स्टील घेतोय हे जास्त रेटला नाही गेलं पाहिजे, नाही तर मला कार उद्या महाग किमतीला विकावी लागेल आणि माझा त्याच्या सेल्सवर परिणाम होईल. त्यामुळे मारुती सुझुकी आणि JSW स्टील हे एका कॉन्ट्रॅक्टमध्ये येणार
आणि ते कॉन्ट्रॅक्ट करणार की उद्या काही रेट असू दे, पण आपल्या दोघांमधला जो व्यवहार आहे या डेटला या अमुक अमुक रेटनुसार होईल. आपल्या दोघांना जो रेट मान्य आहे आत्ताचा त्या रेटनुसार होईल. मग भविष्यात रेट त्याचा काही असू दे. मग मारुती सुझुकी आणि JSW स्टील एका कॉन्ट्रॅक्टमध्ये येतात. ओके. तर तशा प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट हे फ्युचर अँड ऑप्शनमध्ये असतात आणि त्याला एक्सपायरी असते. नॉर्मली प्रत्येक महिन्याचा शेवटचा गुरुवार हा फ्युचर अँड ऑप्शनची एक्सपायरी असते. आता हे स्टॉकचं झालं. इंडेक्सच्या बाबतीमध्ये वेगळं आहे. निफ्टीची एक्सपायरी, बँक निफ्टीची एक्सपायरी, फिन निफ्टीची एक्सपायरी या वेगवेगळ्या असतात. ते वीकली एक्सपायरी असतात, काहींच्या मंथली आता झालेल्या आहेत. पण स्टॉकच्या बाबतीमध्ये एक रूल आहे की प्रत्येक महिन्याचा शेवटचा गुरुवार हा त्या स्टॉकची एक्सपायरी असते. ओके. आणि हे जे फ्युचर अँड ऑप्शनल आहे ते कोणत्या ट्रेडरसाठी आहे? जे एक्सपिरियन्स आहेत त्यांच्यासाठी की जे न्यू आहेत ते पण करू शकतात? फ्युचर अँड ऑप्शन हे झिरो सम गेम आहे असं म्हणतात. म्हणजे की तुमचं अख्खं कॅपिटल ते घालवू म्हणजे वाईप आउट करू शकतात. ओके. F&O ज्याला स्टॉक मार्केट चांगलं जमतं, माझ्या मते ज्याला स्टॉक मार्केटमध्ये इंट्राडेपेक्षा इन्व्हेस्टमेंट चांगल्या प्रकारे जमते, जो इन्व्हेस्टमेंटमधून प्रॉफिट काढू शकतो, त्याच व्यक्तीने F&Oमध्ये जावं. F&O यामध्ये एकतर पैसे जास्त लागतात आणि रिस्क ही जास्त त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असते. म्हणजे असं समजा की तुम्ही ₹100 टाकले तर रिस्क ही ₹100 असू शकते, की तुम्हाला ₹100 500ही होतील आणि ₹100 शून्यही होतील. ओके. त्यामुळे रिस्क इन्व्हॉल्व असते. एक्सपिरियन्स ट्रेडरने त्याच्याकडे जावं असं मी नेहमी सांगतो. जोपर्यंत तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहिती नाही, जर तुम्हाला प्राईज ॲक्शन माहिती आहे, तुम्हाला कॅन्डलस्टिक माहिती आहे, तुम्हाला पॅरामीटर्स चांगले माहिती आहे, तुम्हाला रिस्क टू रिवॉर्ड रेशो नीट कॅल्क्युलेट करता येतोय, तुमची सायकोलॉजी स्ट्रॉंग आहे, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला येत असतील तर तुम्ही F&Oकडे वळावं, अन्यथा F&Oकडे वळू नये. ओके. याला जोडूनच विचारते की F&O करताना ट्रेडर्स मोस्टली कोणत्या चुका करतात? आपल्याकडनं लिव्हरेज नावाचा एक कन्सेप्ट आहे. लिव्हरेज म्हणजे मार्जिन. म्हणजे कसं असतं की तुम्ही ₹1 हा ₹5 प्रमाणे वापरू शकतात. म्हणजे तर तुमच्याकडे समजा आज ₹1,00,000 आहेत आणि तुम्हाला वाटते मी ₹1,00,000ची पोझिशन घेतो. फ्युचर ऑप्शनमध्ये मोस्टली तुम्ही पोझिशन घेतात, तुम्ही स्टॉक विकत घेत नाही. जर तुम्हाला माहिती असेल आपण ज्या वेळेला इंट्राडेमध्ये पण आपण पोझिशन घेतो, स्टॉक विकत घेत नाही. F&Oमध्ये पण आपण पोझिशन घेतो, स्टॉक विकत घेत नाही. तर लोक काय करतात, नॉर्मली ₹1,00,000 आहेत ना, तर आपल्याकडे 5 पट लिव्हरेज मिळतं, मार्जिन मिळतं. म्हणजे ₹1 हा ₹5 प्रमाणे वापरू शकतात. म्हणजे ₹1,00,000 हे तुम्ही ₹5,00,000 प्रमाणे वापरू शकतात. आणि ₹1,00,000 फ्युचर ऑप्शनमध्ये टाकतात. अपेक्षा काय असते की 1,00,000चे म्हणजे 2,00,000 होऊ देत किंवा 5,00,000 होऊ देत, 10,00,000 होऊ देत, झालेत लोकांचे. पण नेहमी होईल असं नाही आहे. कधीतरी एकाच दिवशी असे लोकांची झालेली आहेत. पण जे बाकीचे लोक आहेत त्यांना असं वाटतं की हे प्रत्येक ट्रेडलाच होणार आहे 1,00,000चे 10,00,000. त्यामुळे ते ₹1,00,000 पूर्ण टाकतात. पण ते हे नाही बघत 1,00,000चे 5,00,000 होऊ शकतात, 1,00,000चे 10,00,000 होऊ शकतात, तसेच 1,00,000चे हे शून्यही होऊ शकतात. जर त्या स्टॉकमध्ये तुमच्या अपेक्षेप्रमाणे जर मुवमेंट आली नाही किंवा तेवढी वाढ झाली नाही. कसं फ्युचर ऑप्शन ॲक्च्युली फ्युचर ऑप्शनचा मेन कन्सेप्ट काय आहे, लोकांना असं वाटतं की स्टॉक मार्केट हे फक्त मार्केट वर जात असताना तुम्ही कमवू शकता, तर असं नाही आहे. F&Oमध्ये मार्केट जर साईडवेज असेल आणि मार्केट जर डाऊन ट्रेंडला असेल तर तेव्हा देखील तुम्ही त्याच्यातून प्रॉफिट काढू शकतात आणि त्यासाठीच F&O बनलेला आहे. F&Oमध्ये मेन काम आहे F&Oचं हेजिंग करणं. ते तर कोण करतच नाही. माझ्यामध्ये तर खूप कमी जण मी असे बघितले जे लोक हेजिंग करतात. कारण जर तुम्हाला F&Oमधला लॉस कमी करायचा असेल तर तुम्हाला हेजिंगकडे वळावं लागेल. कमी कॅपिटल असेल तोपर्यंत तुम्ही फक्त कॉल घेणं, पुट घेणं एवढं करू शकतात, बाय करणं. पण जर तुमचं कॅपिटल जास्त असेल तर तुम्हाला हेजिंगकडे जायचंच आहे. विद्यार्थी हेजिंग करत नाहीत, त्यामुळे लॉस हा कितीही होऊ शकतो आणि अख्खं कॅपिटलही जाऊ शकतो. त्यामुळे एक तर नॉलेज नाही, रिस्क मॅनेजमेंट नाही, रिअलिस्टिक अपेक्षा मार्केटकडून करत नाहीत की मला असं वाटतं 1,00,000चे 5,000 10,000 नाही तर मला 1,00,000चे 5,00,000 करायचे आहेत, अशा अपेक्षेने येतात आणि त्यावेळेला लोक ते पैसे 1,00,000चे 1,00,000 पूर्ण घालून बसतात. ओके. मग हे F&O करण्यासाठी मिनिमम किती बॅलन्स पाहिजे, किती पैसे लागतात? F&Oसाठी बघायला गेलं तर साधारणतः माझा अंदाज असा आहे, तुमच्या अकाउंटमध्ये 2,00,000 असतील तरच तुम्ही F&Oकडे वळा, अन्यथा F&Oकडे वळू नका. माझं स्पष्ट शब्दात का माहिती आहे का, ऑप्शनमध्ये तुम्ही 1,000 ते 50,000 तुम्हाला लागतात. ते 1,000 पण एखाद्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये जर तुम्हाला ऑप्शनमध्ये ट्रेड करायचं असेल तर तुम्हाला 1,000 लागतात आणि 50,000 लागतात. ते कशावर ठरतं, तर तुमची एक्सपायरी अजून किती लांब आहे. जसं मी सांगितलं प्रत्येक महिन्याचा शेवटचा गुरुवार ही तुमची एक्सपायरी असते. आता असं समजून चला की आजची तारीख जर 12 तारीख आहे एक्झाम्पल, आणि या महिन्याचा शेवटचा गुरुवार समजून चला 28 तारखेला आहे. तर अजून एक्सपायरीला अजून 16-15 दिवस आहेत, 15-16 दिवस आहेत. तर 15-16 दिवस असल्यामुळे तो स्टॉक तुम्हाला कदाचित ऑप्शन त्याचा 20,000 मिळेल. पण हीच जर 22 तारीख आली ना तर हाच ऑप्शन तुम्हाला 5,000 मिळेल. कदाचित 28 तारखेला तुम्हाला तो 1,000 मिळेल.
पण महिन्याच्या सुरुवातीला तो स्टॉक तुम्हाला 40,000ला पण मिळेल. म्हणून ऑप्शनच्या बाबतीमध्ये 1,000 ते 50 रुपये लागतात. पण फ्युचरमध्ये लॉट साईज नावाचा कन्सेप्ट आहे. ॲक्च्युली ऑप्शनमध्येही आहे तो, पण फ्युचरमध्ये पण लॉट साईज असल्यामुळे तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर कंपनीचा शेअर जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला 1 शेअर, 2 शेअर, 3 शेअर अशामध्ये ट्रेड करता येत नाही. तुम्हाला त्याचा अख्खा लॉट घ्यावा लागतो. आता स्टॉक मार्केटमध्ये 5 ते 6,000 कंपन्या लिस्टेड आहेत. सगळ्याच कंपन्या काय तुमच्या F&Oमध्ये लिस्टेड नाही आहेत. F&Oमध्ये तुमच्या हार्डली 160, 180, 200 वगैरे कंपन्या लिस्टेड असतील. तर त्या 200 कंपन्यांचा तुम्ही 1 शेअर, 2 शेअर फ्युचरमध्ये घेऊ शकत नाही. तुम्हाला लॉटच घ्यावा लागणार आहे. मग तो लॉट कदाचित कधी कधी 200चा असतो, कधी कधी 500चा असतो. पण साधारणतः जर अमाऊंट वाईज पाहिलं तर पकडून चाला 1.5 लाखापासून ते 2.5 लाखापर्यंत कुठलीही अमाऊंट तुम्हाला फ्युचरमध्ये लागू शकते. साधारणतः ॲव्हरेज मी काढला म्हणून मी तुम्हाला सांगितलं की 2 लाख. ओके. फ्युचरमध्ये करायचं असेल तर कमीत कमी 2 लाख तुमच्याकडे असावेच लागतील. त्याशिवाय तुम्ही फ्युचरमध्ये ट्रेडच करू शकत नाही. ओके. मग F&O तुम्हाला असं म्हणायचं की हे रिस्की आहे आणि याच्यामध्ये मॅक्झिमम लॉस कितीपर्यंतचा होऊ शकतो? तुमचं कॅपिटल, रिस्क ही तुमच्या कॅपिटलचीच आहे ओके. F&Oमध्ये, की तुमचं जर तुम्ही हेजिंग केलं असेल तर ठीक आहे, लॉस होईल पण तेवढ्या प्रमाणात होणार नाही. पण तुम्ही F&Oमध्ये सर फक्त नेकेड ऑप्शन किंवा नेकेड पोझिशन बोलता त्याला, की एकतर फक्त ऑप्शन बाय करणं किंवा फक्त फ्युचर बाय करणं किंवा फक्त फ्युचर सेल करणं, फक्त एक पोझिशन जर तुम्ही घेत असाल त्याला नेकेड पोझिशन बोलतात. हेजिंगमध्ये काय असतं, हेजिंगमध्ये तुम्ही अगेन्स्ट पोझिशन घेतात. म्हणजे मार्केट वाढतो आहे तिकडे पण एक तुमचा पोझिशन चालू आहे आणि मार्केट पडला तर काय त्यासाठी सुद्धा तुमचं एक पोझिशन चालू आहे. म्हणजे कुठेतरी ते हेज होतं. एका लिमिटच्या पुढे तुमचा लॉस होत नाही. आणि ज्यांचं कॅपिटल जास्त आहे, ज्यांचं कॅपिटल 1 करोड, 2 करोड, 5 करोडच्या आसपास आहे, ते प्रत्येक जण हे हेजिंगच करतात. जर ते प्रॉफिट काढत असतील तर ते हेजिंगच करतात. कारण की तुम्हाला लाँग टर्ममध्ये जर टिकायचं असेल तर तुम्हाला हेजिंग करावीच लागेल. आणि हां, असं नाही की हेजिंगमध्ये लॉस होत नाही, होतो. तिकडे समजा तुमचा 1 लाखाचा कॅपिटल असेल आणि तुम्हाला वाटते अरे नेकेड ऑप्शन बाईंगमध्ये माझी रिस्क ही 1 लाख रुपयाची आहे, तर हेजिंगमध्ये कदाचित ती 20,000, 30,000 रुपयेवरती येते. तर पण रिस्क ही सगळीकडे, इव्हन स्टॉक मार्केटमध्ये पण आहे. तिकडे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात. एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, पण स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात ना, तेव्हा तुमच्याकडे एक असतं की तुम्हाला आता फ्युचरमध्ये कसं होतं, तुमचा लॉस असेल, जो काही प्रॉफिट असेल तो तुम्हाला महिन्याच्या शेवटच्या गुरुवारपर्यंत ठेवायचा आहे. शेवटच्या गुरुवारी तुमचा जो लॉस असेल तो घेऊन बाहेर पडा, प्रॉफिट असेल तो घेऊन बाहेर पडा. पण इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत तसं नाही आहे. इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये तुम्ही अमुक एखादा शेअर घेतला, रिलायन्सचा शेअर घेतला, तुम्ही तो 3 दिवसांनी विका, 10 दिवसांनी विका, 10 वर्षांनी विका, काही बंधन नाही आहे. त्यामुळे इन्व्हेस्टमेंटमध्ये लॉस व्हायचे चान्सेस आहेत, पण तेवढे नाही आहेत जेवढे F&Oमध्ये आहेत. F&Oमध्ये प्रॉफिटही होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि लॉस होण्याचे चान्सेसही जास्त आहेत. ओके. तुमचं हायेस्ट प्रॉफिट काय होतं आणि हायेस्ट लॉस काय होतं त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. आय थिंक बजेटच्या डेला माझा हायेस्ट प्रॉफिट काहीतरी 11 लाखाच्या आसपास काहीतरी होता आणि हायेस्ट लॉस माझा झालेला आहे एक साधारणतः 3-3.5 लाखाच्या आसपास झाला होता. म्हणजे रिसेंटच झाला होता तो, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे. पण प्रॉफिट मला एवढं माहिती आहे की 11 लाखाच्या आसपास होता बजेटच्या दिवशी. त्याची एक गंमत म्हणजे आम्ही आता माझी मेंटरशिप बॅच चालू असते. मी तुम्हाला माझा 3 महिन्याचा जो P&L आहे, म्हणजे जेव्हापासून मी मेंटरशिप बॅच चालू केली विद्यार्थ्यांसोबत, की विद्यार्थी माझ्यासोबत ट्रेडिंग करतात. हां, मी कॉल्स आणि टिप देत नाही, पण फक्त ट्रेडिंग चालू असते. जे काही मी शिकवतो ते तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं असतं तुमच्या कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने. मी फक्त वॉच ठेवतो त्याच्यावरती. तर त्या 3 महिन्याचा P&L मी तुम्हाला शेअर करतो. साधारणतः मी एक 20-1 लाखाचं F&Oचं माझा P&L आहे, म्हणजे प्रॉफिटचा. कॅपिटल साधारणतः डिप्लॉय होतं पकडा टोटल मिळून 25 लाख. 25 लाखावरती 3 महिन्यामध्ये 20-1 लाखाचं ते इन्कम होतं. आणि विद्यार्थ्यांचंही त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे P&L मी तुम्हाला शेअर करून ठेवतो की विद्यार्थी त्याच्यामध्ये प्रॉफिटेबल आहेत. हा आपला P&L आहे. पहिला डीमॅट अकाउंट आहे. हा आहे एक LSUचा डीमॅट अकाउंट आणि दुसरा आहे आपला फायर्सचा. असे 2 डीमॅट अकाउंट आहेत. त्या दोघांचा P&L जो आहे तुम्हाला मी शेअर करतो. 3 महिन्याचा P&L या ठिकाणी मी दाखवणार आहे तुम्हाला. 3 महिन्याचा का? कारण की आपली मेंटरशिपची बॅच होती ती ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर अशी 3 महिन्यासाठी होती. त्यामुळे एक ऑगस्ट पासून ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. ऑलमोस्ट 10.5 लाखाच्या आसपास आहे.
ऑगस्ट महिन्यातले ट्रेड, सप्टेंबर महिन्यातले ट्रेड आणि ऑक्टोबर महिन्यातले ट्रेड, ज्याच्यामध्ये हे सर्व स्टॉकमध्ये ट्रेड झाले होते. आणि त्याच वेळेला फायर्स मध्ये मी सांगतो फायर्स मध्ये पण दाखवतो. सध्या 1 डिसेंबरचं चालू दाखवतो तिकडे. कस्टम करतो मी सेम महिने 1 ऑगस्ट पासून सप्टेंबर ऑक्टोबर. हा आहे जवळजवळ आपला 8 लाखाचा 3 महिन्याचा, 1 ऑगस्ट पासून 31 ऑक्टोबर. हे 2 माझे पॅनल आहेत मेंटरशिप बॅचचे. तर जूनमध्ये शक्यतो रिझल्ट लागला होता माहिती आहे, जूनच्या आसपास. इलेक्शन डेचा होता. म्हणजे आपलं केंद्रातलं इलेक्शन लोकसभेचं. तर त्या दिवशी एक स्ट्रॅटेजी असते. तर ज्या दिवशी तुम्हाला कळतं ना की मार्केट कुठल्याही एका डिरेक्शनला जाऊ शकतं, म्हणजे मी डायरेक्टली सांगतो मार्केट कोणत्याही एका डिरेक्शनला जाऊ शकतं, पण ते मार्केट वर जाईल की खाली जाईल हे मला माहिती नाही, हे मला खरंच नाही माहिती. पण हां, उद्या मार्केट कुठल्या तरी एका डिरेक्शनला जाऊ शकतं. ज्यांनी त्यावेळेला ज्याला मार्केटचं माहिती आहे तो त्या दिवशी बघेल की इलेक्शनच्या डेला मार्केटमध्ये खूप मोठी मुवमेंट आली होती. पण मला आदल्या दिवशी नाही सांगता येणार की ही मुवमेंट मार्केट वरच्या साईडला मुवमेंट जास्त येणार आहे की खालच्या साईडला जास्त येणार आहे. तर अशा वेळेला ज्या वेळेला मार्केटमध्ये कोणत्याही एका डिरेक्शनला मुवमेंट जोरात येऊ शकते पण कोणत्या डिरेक्शनला कळत नाही, त्यावेळेला तुम्हाला ऑप्शनमध्ये ट्रेड करायचा असतो. ऑप्शनमध्ये लसावी नावाचा एक कन्सेप्ट आहे. आपलं लहानपणी शाळेत शिकलो होतो लसावी. तर लसावी वापरून तुम्हाला एक कॉल बाय करायचा आणि एक पुट बाय करायचा. कॉल का बाय करायचा तर तुम्हाला असं वाटतं मार्केट इथून वर जाणार आहे, आणि पुट का बाय करायचा की तुम्हाला असं वाटतं मार्केट इथून खाली येणार आहे. तर कॉल आणि पुट बाय करायचा. मला आठवतं मी त्यावेळेला कॉल घेतला होता का पुट मला एक्झॅक्ट नाही आठवत, पण एक कॉल 100 रुपयाचा होता आणि एक पुट काहीतरी 110 रुपयाचा होता. आणि हा मी विद्यार्थ्यासोबत माझी डिस्कस केला होता त्यावेळेला. एक 100 रुपयाचा एक प्रीमियम मला शून्यावरती आला, जिकडे माझे 100 रुपये गेले. आणि जिथे मी 100 रुपये दुसऱ्या कॉलमध्ये टाकले होते किंवा दुसऱ्या ट्रेडमध्ये टाकलेले, तो 100 रुपयाचा प्रीमियम मला 1400 रुपये गेला होता. मी साधारणतः तिकडे 2 लाख रुपये टाकले होते त्या ट्रेडला. त्या 2 लाखावरती मी 11,34,000 रुपये काढले होते काहीतरी. कारण त्यावेळेला मुवमेंट तेवढी आली होती आणि त्यांनी ज्यांना ते माहिती असेल त्यांना लोकांना ते कळेल. आणि हां, कुठल्याही तुम्ही आता हे जे मी लॉजिक सांगितलं हे तुम्ही टेस्ट करा. फक्त हा ट्रेड कधी घ्यायचा ज्या दिवशी मार्केटला मुवमेंट येईल आणि ती कोणत्या डिरेक्शनला येईल माहिती नसते, त्यावेळेला तुम्हाला हा ट्रेड करायचा असतो. ओके. याच्यावरूनच विचारते, तुमचा हायेस्ट जे तुमचं प्रॉफिट आहे ते तुम्ही 3 महिन्यांमध्ये 20 लाख घेतलेलं आहे. तर हे खूपच अशक्य वाटणारी गोष्ट कशी शक्य केली आहे तुम्ही? ॲक्च्युली हा तर फक्त मी पी&एल दाखवायचं रिझन काय, कारण हा मी लाईव्ह ट्रेडिंगमध्ये काढला आहे म्हणजे विद्यार्थ्यांसोबत. तसा पी&एल माझा मोठा आहे, पण फक्त विद्यार्थ्यांसोबत दाखवायचा होता पी&एल, कारण मी मेंटरशिपची बॅच चालू केली होती. साधारणतः आपलं ऑफिस ठाण्याला आहे, तिकडे 20 लोकांची सिटिंग कॅपॅसिटी आहे. तिकडे 20 विद्यार्थी डेली असतात. ते 20 विद्यार्थ्यांची मेंटरशिपची बॅच असते. आता ती बॅच माझ्यामध्ये आता ह्या महिन्यात संपेल. तर त्यांच्यासोबत जी ट्रेडिंग केलेली आहे आणि जे ट्रेड मी घेतलेत ना तेच ट्रेड माझ्या विद्यार्थ्यांनी पण घेतलेले आहेत. म्हणजे पी&एलमध्ये जर तुम्ही ते अमाऊंट बघितलात की ट्रेड कोणते आहेत, की आम्ही कसं करतो. आणि मी सांगतो की ट्रेडिंग हा काही फुल टाईम प्रोफेशन नाही आहे. त्यामुळे माझा जो पॅशन आहे टीचिंगचं ते मी फॉलो करतो आहे. मी जसं सांगितलं की 2009 पासून मी टीचिंग फील्डमध्ये आहे. पहिले 10वी-12वीचे सगळे वगैरे क्लासेस घेतले, त्यामुळे आता मी टीचिंग फील्डमध्ये आहे. म्हणजे बऱ्याचशा लोकांना असाही प्रश्न पडतो, तुम्ही एवढे कमवत आहेत मग शिकवतात कशाला, आणि शिकवत आहात तर तुम्ही पैसे कशाला घेतात. शिकवणं माझं पॅशन आहे आणि पैसे यासाठी चार्ज करतोय की त्या गोष्टीची किंमत राहावी. जर नाही तर फ्रीमध्ये मिळालेल्या गोष्टीची किंमत राहत नाही, म्हणून तुम्ही ॲटलिस्ट काहीतरी त्या गोष्टीची व्हॅल्यू देत आहात अशा हिशोबाने. आता ह्या 3 महिन्यामध्ये मी 20 लाख कमवले, ते विद्यार्थ्यासमोर कमवलेले आहेत. आणि शक्यतो कोण लाईव्ह ट्रेडिंग करत नाही, आणि लाईव्ह ट्रेडिंग केलं तर कोण पी&एल दाखवत नाही. म्हणून मी मुद्दाम या ठिकाणी पी&एल दाखवायचं कारण हे आहे की स्टॉक मार्केटमधून खरंच पैसे कमवता येतात जर तुम्हाला राईट वे माहिती असेल, तुमच्याकडे नॉलेज असेल, रिस्क मॅनेजमेंट नीट करत असाल आणि तुमची सायकोलॉजी नीट असेल. ह्या 3 गोष्टी फॉलो करत असाल आणि जे तुम्हाला स्टेप सांगितल्या की शिकायची पद्धत, हे जर करत असाल तर तुम्ही 110% स्टॉक मार्केटमधून प्रॉफिट कमवू शकता. जसं तुम्ही आत्ता म्हणालात की तुम्ही जॉब पण करताय
प्लस म्हणजे तुमचं जे टीचिंग आहे ते पण पॅशन फॉलो करताय. पण काही काही लोकांच्या मनात असं असतं की जॉब, मला ट्रेडिंग करायचं तर मी जॉब सोडला पाहिजे, तरच मी हे करू शकेन. तर जॉब सोडण्याची कुठे गरज वाटते का? म्हणजे तुम्हाला असं वाटतं की जॉब सोडलाच पाहिजे जर ट्रेडिंग तुम्हाला सिरियसली करायचं आहे? नाही, नाही. असं काही नाही आहे. म्हणजे तुम्हाला जॉब करत सुद्धा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करून प्रॉफिट कमवू शकता. मुळात ट्रेडिंग हा फुल टाईम जॉब नाही आहे. हं. तुम्ही दिवसातून 10 मिनिटं वेळ काढून सुद्धा त्याच्यातून चांगला प्रॉफिट काढू शकतात. वेळ कधी द्यायचा आहे? तुम्हाला ॲनालिसिसला वेळ द्यायचा आहे. जर मी पकडलं तुमची 8 तासाची तुमची शिप आहे किंवा 8 तासाची तुमची ड्युटी आहे की तुमचे ऑफिस आवर्स आहेत 8 तासाचे. 8 तास तुम्ही झोपलात तरी 8 तास उरतात तुम्हाला. त्यातले 2 तास जरी तुम्ही नीट काढत असाल ना, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट काढू शकतात. मध्यंतरी एक डेटा आला होता की स्टॉक मार्केटमध्ये फक्त 26,000 लोकच आहेत जे वर्षाला 10 लाखापेक्षा जास्त उत्पन्न F&Oमधून कमवत आहेत. म्हणजे आत्ताच्या घडीला डीमॅट अकाउंट आहेत 18 कोटी, कमवणारे आहेत फक्त 26,000 लोक जे 10 लाखापेक्षा जास्त कमवत आहेत. ते लोक जास्त हुशार नाहीत असं काही प्रकार नाही आहे. त्यांच्याकडेही तेच नॉलेज आहे जे लोक काही प्रमाणात लॉस करत आहेत. फक्त फरक हा आहे की ते लोक रिस्क मॅनेजमेंट करत आहेत. दुसरी गोष्ट, त्याच्यातले सगळे जॉब सोडणारे नाही आहेत. म्हणजे जे 26,000 आहेत ते सगळे जॉब सोडून काढणारे नाही आहेत. मीही आहे, तर मी माझा 20 लाखाचा आहे, तर मी त्याच्यामध्ये असणारच आहे 10 लाखापेक्षा जास्त. तर मी माझं प्रोफेशन फॉलो करतो, मी माझं पॅशन फॉलो करतो ते टीचिंगचं. तुम्हाला जॉब, हां, एखाद्याला जॉब सोडायचा आहे आणि त्याला वाटतं ते की मला याच्यात करिअर करायचं आहे, तर त्याने सुरुवातीला ॲटलिस्ट वर्षभर, 1.5 वर्षभर कन्सिस्टंट प्रॉफिट निघतो आहे का ट्रेडिंगमधून हे चेक करावं. त्याच्यानंतर जो तो जॉब करत होता त्या जॉबचं वर्षाचं पॅकेज किती आहे, ते पॅकेज तो व्यक्ती 6 महिन्यात कमवतो आहे का, त्याला स्वतःला खात्री पटते का, या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्याने विचार करावा जॉब सोडण्याचा. त्याशिवाय नाही. आणि असं जर कोण बोलत असेल की उद्यापासून मी कोर्स करतो आहे आणि उद्यापासून मी शिकतो आणि आता मी जॉब सोडून करतो, तर ते तसं अजिबात करू नये. जर प्रॉफिट तुम्ही भविष्यात कमवणार असाल ना, तोही लॉस करून बसाल ह्या गोष्टीमुळे. कारण सायकोलॉजी, कारण तुमचा दुसरा इन्कम सोर्स नसेल तर तुम्ही इथे ट्रेडिंग करताना पैसे कॅपिटल आणणार कुठून? ठीक आहे, उद्या जर तुमची सॅलरीच बंद झाली, समजा एखाद्याला 50,000ची सॅलरी आहे, तर तो व्यक्ती विचार करू शकतो अरे मी 10,000ची रिस्क घेऊ शकतो की मला माहिती आहे 50,000 मला सॅलरीमधून येणार आहेत. पण अचानक जर 50,000 येणंच थांबलं तर तुम्ही 10,000च्या रिस्कला पण घाबराल. बरोबर. त्यामुळे शक्यतो जॉब सोडून करू नका. जॉब करता करताही या गोष्टी करता येतात. सर, मला इथे विचारायला आवडेल की तुमचा पोर्टफोलिओ काय आहे? सध्याच्या घडीला एक पकडा 2.75 वगैरे माझं आहे. 2.75 CR. ओके, ग्रेट. कारण पोर्टफोलिओ ठेवायचं कारण काय असतं की तुम्हाला ना ते स्टॉकना प्लेज करता येतात. प्लेज नावाचा एक कन्सेप्ट आहे, मी ते कोर्समध्ये शिकवलेला आहे ॲक्च्युली. प्लेजमध्ये तुम्ही काय करतात, जर तुमच्याकडे 2 कोटीचा पोर्टफोलिओ आहे तर तुम्ही ती स्टॉक प्लेज करतात, ॲज अ गहाण ठेवतात मराठीमध्ये. गहाण ठेवतात आणि त्याच्या अगेन तुम्ही लोन घेतात. मग तुम्हाला साधारणतः 1.5 कोटीचं त्याच्यावरती लोन मिळतं. पण ते लोन तुम्ही पैसे काढू शकत नाही, ते तुम्हाला पैसे ट्रेडिंगला वापरायचे. ओके. सर, हे जे तुम्ही कोर्सेस देताय त्याची फीज साधारण काय आहे? ते कळलं तर बरं होईल. म्हणजे जे ॲडमिशन घेत आहेत त्यांना कॉन्टॅक्ट कसं करायचं आणि कुठे करायचं हे पण सांगितलं तर बरं होईल. कोर्सेस 1,000 पासून सुरू आहेत. ओके. ते साधारणतः 50-60 हजारापर्यंत आहेत. ते टीम नीट सांगू शकेल. आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देऊन ठेवतो, माझी टीम आहे, त्या टीमचं कॉन्टॅक्ट करून विद्यार्थी करू शकतो. म्हणजे कॉन्टॅक्ट करून कुठला कोर्स घ्यायचा वगैरे ते डिस्कस करू शकतात. हां, प्ले स्टोरला आपला स्वराज्य ट्रेडिंग इन्स्टिट्यूटचा ॲप अवेलेबल आहे. पण कोणीही डिरेक्टली कोर्स परचेस करू नका जोपर्यंत तुम्ही आमच्या टीमशी बोलत नाहीत. काही गोष्टी आहेत, माझं म्हणणं हे आहे, जर एखाद्याला खरंच शिकायचं आहे त्याने तिकडे या. म्हणजे फक्त कोर्स करायचा आहे. नाही तर माझ्याकडे असे, माझा सध्या विद्यार्थ्याचा बेस जर बघितला तर 39,000पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. पण मी हे सांगू शकतो की 39,000पेक्षा जास्त विद्यार्थी सगळ्यांनी व्हिडिओज बघितले पण असतील की ते पण माहिती नाही. कारण ज्यावेळी मी कोर्सेस काढले होते त्यावेळी मी सांगितलेला असा कोर्स तुम्हाला भारतात एवढा डिटेल कोर्स कुठेच मिळणार नाही, की एवढा डिटेलमध्ये शिकवलेला हा एकमेव कोर्स असेल माझ्या मते भारतातला, जो आपल्या ह्या स्वराज्य ट्रेडिंग इन्स्टिट्यूटच्या ॲपवरती आहे. साधारणतः 370 ते 380च्या आसपास व्हिडिओ आहेत. एवढं डिटेलमध्ये नाहीच आहे. पण लोकांना असं झालं की 1,000, 2,000, 5,000ला कोर्स मिळतो, त्या हे कोर्सची व्हॅल्यू किती असेल, 5,000च्या कोर्समध्ये काय शिकवणार. लोकांनी कोर्स बघितले पण आहे, आम्हाला कळतं की कोर्स बघतायत की नाही. ज्यांनी बघितले आहेत ना त्यांनी स्वतःचे क्लासेस अकॅडमी देखील चालू केलेले आहेत. असे पण विद्यार्थी आहेत आणि माझ्या कॉन्टॅक्टमध्येही आहेत की ज्यांनी स्वतःच्या अकॅडमी चालू केले. ते कोर्स बघून ते स्वतःही सांगतात की त्यांच्या विद्यार्थ्यांनी सांगतात की आपला कोर्स बघायला. तरी पण ना कॉमन मॅन जेव्हा स्टॉक मार्केटिंगकडे बघतो तेव्हा हाच विचार असतो की हा एक जुगार आहे. तर असं आहे का? नाही, म्हणजे स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर नाही, असं काही जुगार नाही आहे.
कुठलाही बिझनेस जर तुम्ही अभ्यासाशिवाय कराल, तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल, तर कुठलाही बिझनेस तुमच्यासाठी जुगार आहे. जर मला त्या बिझनेसबद्दल माहिती नाही आहे आणि मी उगाच तो बिझनेस टाकून बसलो, तर तो माझ्यासाठी जुगार आहे. प्रॉफिट देईल, लॉस देईल मला नाही माहिती. स्टॉक मार्केट सेम आहे. मी पहिले पण गोष्ट सांगितली, जोपर्यंत तुमच्याकडे नॉलेज आहे, सगळ्या गोष्टी फॉलो करतायत, बाकीच्यांचं नाही माहिती, पण जे पॅरामीटर मी सांगितलेले आहेत ते फॉलो करत आहात आणि तेवढं करून जर तुम्ही मला सांगत आहात की मी लॉस आहे, तर मला तुमचा बाजूला बसून तुम्ही तुमचा P&L मला दाखवा. मी सांगू शकतो की कुठे तुम्ही चुका करत आहात आणि त्या चुका सुधारून जर तुम्ही प्रॉफिटमध्ये येत नसाल, तर मी वाटेल ते हरेल. कारण मला माहिती आहे की हे सगळं जर मी प्रॉफिट काढतो हे कुठल्या तरी बेसवर काढतो आहे आणि तो बेस कुठला आहे? नॉलेजचा, रिस्क मॅनेजमेंटचा आणि सायकोलॉजीचा. या गोष्टी फॉलो करतायत आणि जे लोक प्रॉफिट काढतायत ते व्यक्ती कधीही हे मान्य करणार नाहीत की हा जुगार आहे. सर, मला इथे अजून एक क्वेश्चन विचारायला आवडेल की तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये पण इन्व्हेस्टमेंट करता का? नाही, मी स्वतः नाही करत. का त्याचं कारण आहे. म्युच्युअल फंडचं साधारणतः रिटर्न्स बघितले प्रत्येक वर्षाचे तर साधारणतः 10%, 12%, 13%, ठीकठाक 12%च्या आसपास तुम्ही ॲव्हरेज पकडून चाला. जर मी स्वतः स्टॉक मार्केटमध्ये आहे, मी स्वतः टीचिंग फील्डमध्ये आहे, स्वतः मी प्रॉफिट कमवतोय, तर स्टॉक मार्केटमधून वर्षाला 15 ते 20% कमवणं हे इझी आहे, खूप इझी आहे. आणि याचे एक्झाम्पल जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं, निफ्टी 50 नावाचा एक इंडेक्स आहे. त्याच्यामध्ये 50 स्टॉक लिस्टेड आहेत निफ्टी 50मध्ये. तुम्ही कुठल्याही म्हणजे 5 वर्षापूर्वीची, 6 वर्षापूर्वीची, 10 वर्षापूर्वीची, 4 वर्षापूर्वीची कोणतीही एक तारीख निवडा आणि त्या तारखेपासून आजपर्यंतचे त्या स्टॉकचे रिटर्न बघा. कोणतेही त्या निफ्टी 50च्या 50 स्टॉकपैकी कोणतेही 10 स्टॉक निवडा. मी प्रत्येकाला हा एक केस स्टडी देतो माझ्या बॅचमध्ये. तुम्ही बघाल की 5 वर्षामध्ये प्रत्येक स्टॉकने रिटर्न दिलेच आहेत. मग आणि ते बघा रिटर्न की तुम्हाला प्रत्येक वर्षाला साधारणतः ॲव्हरेज हे 20 ते 22%च्या आसपास दिलेले आहेत. जर सगळ्यांची तुम्ही टोटल करून जर केलं तर ॲव्हरेज काढलं तर 20-22%च्या आसपास दिलेले आहेत. जर तुम्ही तुक्का मारून पण इन्व्हेस्टमेंट करून सुद्धा असे रँडम तुम्हाला 20 ते 22% मिळतात, तर तुम्ही म्युच्युअल फंडकडे का वळाल? आणि जो त्या फील्डमध्ये आहे, जो F&O करतोय, जो स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय अभ्यास करून, मग त्याचा टेक्निकल ॲनालिसिसचा अभ्यास करून आणि फंडामेंटलचा करून. मी जास्त फंडामेंटल करत नाही, मी टेक्निकलवर जास्त भर देतो. पण जर दोघांचा अभ्यास करून तुम्ही करत असाल, तर तुम्ही हे जे 20 ते 22%ची रेंज आहे ना, ही साधारणतः 40 ते 45% बऱ्यापैकी खेचू शकतात. जर तेवढं मी कमवत असेल, तर मी 12 ते 13%च्या रिटर्न्सकडे म्युच्युअल फंडमध्ये का जाऊ? म्हणून मी शक्यतो म्युच्युअल फंडमध्ये जात नाही. ओके. आणि इंट्राडे काय असतं, म्हणजे त्याचं नेमकं कन्सेप्ट काय आहे? इंट्राडे म्हणजे नावातच आहे. तुम्ही एखादी पोझिशन बघा, मी शब्द खूप विचार करून वापरते पोझिशनची. इंट्राडेमध्ये तुम्ही स्टॉक्स विकत घेऊ शकत नाही. तुम्ही इंट्राडेमध्ये स्टॉक्समध्ये पोझिशन घेतात फक्त तुम्हाला एका अटीवरती. इंट्राडेचं तुम्हाला लिव्हरेज मिळतं. लिव्हरेज म्हणजे मार्जिन. म्हणजे तुम्हाला असं समजा की तुमचे ₹500 आहेत ना, तुम्ही ₹500 2,500 प्रमाणे वापरू शकतात. कारण त्याला 5ची मार्जिन आहे. ते गुणिले 5 होतं. म्हणजे ₹500 हे 2500 प्रमाणे वापरू शकतात. तुमच्याकडे ₹10,000 असतील, तुम्ही ते 50,000 प्रमाणे वापरू शकतात. इंट्राडेमध्ये तुम्ही एखादा स्टॉक जर आज खरेदी केला, फक्त अट एवढीच असते, तुम्ही ते ठेवू कधीपर्यंत शकतात? 3.5 पर्यंत. जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत. स्टॉक मार्केटच्या बाबतीमध्ये मी सांगतोय. स्टॉक मार्केट 3.5ला तुमचं बंद होतं, तर तुम्ही 3.5 पर्यंत तो स्टॉक ठेवू शकता. त्याच्यानंतर तुम्ही तो घेऊन जाऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यात आज जर मी एखादा शेअर घेतला या वेळेला, तर समजा दुपारचे 1 वाजला आहे, तो जास्तीत जास्त इंट्राडेमध्ये जर मी घेतला असेल, तर जास्तीत जास्त मी पुढचे 2.5 तास ठेवू शकतो 3.5 पर्यंत. उद्याला मी तो घेऊन जाऊ शकत नाही. जो काही प्रॉफिट असेल, जो काही लॉस असेल, तो मला 3.5च्या आत बुक करून बाहेर पडायचं आहे. ओके. तर हे सगळं करताना आपल्याला रिस्क टेकिंग ॲबिलिटी, नॉलेज आणि सायकोलॉजी सगळ्यात महत्त्वाची, हे सगळे फॅक्टर आले. पण तुम्ही एवढं मार्केटमध्ये सध्या अवेलेबल आहेत कोर्सेस जे शेअर मार्केटिंग रिलेटेड आहेत, ते खूप लाखोंमध्ये आहेत. तुमची खूप मिनिमम फीज आहे, जे तुम्ही सांगितलं त्याच्यावरून कळतं. तर एवढा कमी मिनिमम मध्ये तुम्ही हे कोर्सेस अवेलेबल केले, तर त्याचं एकंदरीत स्वरूप काय आहे? ते ऑनलाईन आहेत की ऑफलाईन आहेत? काय कन्सेप्ट आहेत? पहिल्यांदा तुम्हाला ऑनलाईन कोर्सेस बघायचे आहेत. ऑनलाईन कोर्सेस बघण्याचा मुद्दा हाच आहे. ऑनलाईन कोर्सेस बघून पण तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकतात. पण तुम्हाला त्याच्यामागे थोडी मेहनत करावी लागेल. ती काही थिअरी झाली. तुम्हाला प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन त्याचा करायचं आहे. तुम्हाला सायकोलॉजी डेव्हलप करायची आहे. ते ऑनलाईन कोर्सच्या माध्यमातून होणार नाही. जोपर्यंत मी समोरच्या व्यक्तीला बघत नाही, ओळखत नाही, तोपर्यंत मला त्या व्यक्तीची सायकोलॉजीच कळणार नाहीये. तर मी ती इम्प्रूव्ह कशी करू? ऑनलाईन कोर्स बघणारा व्यक्ती हा समोरचा व्यक्ती, त्याच्या अकाउंटमध्ये 1 करोड पण असतील, तोही माझा स्टुडंट असेल. ज्याच्या अकाउंटमध्ये ₹1,000 असतील, तोही माझा स्टुडंट आहे. जर मी असं सांगितलं की तुम्ही 10,000ची रिस्क उचला, तर 1 करोड ज्याच्या अकाउंटमध्ये तो सहजासहजी उचलेल. कारण ₹1 करोड आहेत, गेले तर ठीक आहे, 10,000 जाणार आहेत. माझ्या अकाउंट ज्याकडे ₹1,000 आहेत, तो विचार करेल. त्यामुळे मला समोरच्याचं हे नाही कळत की स्वभाव कसा आहे. ऑनलाईन कोर्स मी अशा व्यक्तीसाठी बनवलेला आहे की एखाद्या व्यक्तीला स्टॉक मार्केट करायचं आहे, पण त्याला कळत नाही मी सुरुवात कुठून करू. त्याने हे कोर्स बघावं.
समजा एखाद्याला वाटतं हे सगळं कोर्स बघून हां स्टॉक मार्केट्समध्ये मी काहीतरी करू शकतो अशी मला आतून वाटतंय, तर त्याने पुढे वळावं. ज्याला नाही वाटत तो तिकडे ड्रॉप करू शकतो. आणि ह्या सगळ्यामध्ये त्याची गुंतवणूक फक्त 1 ते 5,000चीच आहे कोर्स बघण्यामध्ये. आता काही लोकांना असं वाटलेलं 1 ते 5,000चा कोर्स आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काय एवढं काय शिकवलं आहे. मी सांगतोय 370 व्हिडिओ आहेत, एवढे कन्सेप्ट त्याच्यामध्ये क्लिअर केलेले आहेत. मी स्वतः जवळजवळ त्यावेळेला मी आधी पण 1-2 पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की साधारणतः 6-6.5 लाखाचे मी कोर्सेस बाहेरून केलेले आहेत. त्यामुळे कोण काय शिकवतं हे सगळं मला माहिती आहे. आणि स्ट्रॅटेजीवर कोणीही प्रॉफिटेबल ट्रेडर बनत नाही. मी जसं सांगितलं रिस्क मॅनेजमेंट आणि सायकोलॉजी महत्त्वाची आहे. हे 5,000चा कोर्स बघितल्यानंतर आपली एक ऑफलाईनची बॅच होते 20,000 रुपयाची. 20,000ची बॅच ही 3 दिवसाची असते. त्याच्यामध्ये मी रिस्क मॅनेजमेंटविषयी बऱ्याचशा गोष्टी सांगतो. त्याच्यामधूनही प्रॉफिट तुम्ही काढू शकतात जर तुमच्याकडे नीट कॅपिटल असेल आणि तुमची सायकोलॉजी जर बऱ्यापैकी चांगली असेल, ती इम्प्रूव्हही करता येते. ज्यांची ऑलरेडी असेल ते लगेच प्रॉफिट काढायला लागतात. असंही झालेले आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, मी काही P&L तुम्हाला दाखवेल की विद्यार्थ्यांनी 2-2 लाख 2.5 लाख रुपये काढलेले आहेत आणि फक्त 1 ते 1.5 लाखाचं कॅपिटल वापरून. आणि लोकांना असं वाटतं की ते एकाच दिवशी ट्रेबल झालेत का. नाही, आम्ही 22 दिवस 20 दिवस ट्रेड केलेले आहेत. त्याच्यातले हार्डली 1-2 दिवस लॉस आहेत, बाकीचे सगळे दिवस प्रॉफिटेबल आहेत. तर ते 20,000च्या बॅच नंतर आहेत. एखाद्याला वाटते आता ह्याच्यात मला करिअरच करायचं आहे, मला एवढं सगळं समजलं आहे, आता मला वाटतं ह्याच्यात मला करिअर करायचं आहे. मला जे याच्यातले खास खळगे जेवढे आहेत स्टॉक मार्केटमधले, ते हेजिंग असू देत किंवा रिस्क मॅनेजमेंट कशाप्रकारे अजून चांगलं करू शकतो, त्यासाठी आपली एक ऑफलाईन बॅच असते जी आउट सेशन असते. जी ही 20,000ची बॅच असते ही शक्यतो आपल्या ठाण्याच्या ऑफिसलाच होते. आणि जी मोठी बॅच आहे 50,000-1,000ची का 60,000ची, मला एक्झॅक्ट प्राईस नाही माहिती, ती आपली होते अलिबाग, महाबळेश्वर, लोणावळा अशा आउट स्टेशन होत असते. मग तिकडे विद्यार्थी 7 दिवसासाठी 3 दिवसासाठी ज्या बॅचला यायचं असेल त्या बॅचला येतो. पण त्याचं जेवण राहणं खाणं सगळं तिकडेच असतं. मेन मोठं हाच असतो की विद्यार्थ्याला त्या कंपाऊंडच्या बाहेर जाऊन द्यायचं नाही. म्हणजे जे काही सायकोलॉजी असेल, जी काही डेव्हलप करायची असेल, ज्या काही चुका रेक्टिफाय करायच्या असतील त्या 3 ते 7 दिवसात होतील. त्याच्यानंतर त्यांच्यासोबत माझी मेंटरशिप चालते. त्यांची मेंटरशिप जशी आता मी तुम्हाला बोललो 3 महिन्याची मेंटरशिप माझी चालू होती, माझे विद्यार्थी होते, तशी मेंटरशिप चालते. मग त्यांच्या प्रत्येक ट्रेडबद्दल त्यांचं ॲनालिसिस करणं, त्यांना सपोर्ट देणं की कुठे चुका होत आहेत, कुठे बरोबर आहे, माझे ॲनालिसिस शेअर करणं. त्याच्यामध्ये कुठलेही कॉल्स वगैरे नसतात. हां, पण तुम्हाला एवढं कॅपेबल बनवलं जातं की तुम्हाला स्वतः तुम्ही देखील त्याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकता. ओके सर, थँक्यू सो मच. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि जे कार्य तुम्ही करताय म्हणजे तुम्ही खूप स्ट्रगल करून इथेपर्यंत आलेला आहात आणि ते खूपच कमेंडेबल आहे की तुम्ही त्या सगळ्याची जाण ठेवून कमीत कमी फीजमध्ये लोकांसाठी या सगळ्या गोष्टी आत्ता सध्या उपलब्ध केलेल्या आहेत, अवेलेबल केलेल्या आहेत आणि व्ह्युअर्सना पण नक्की त्याचा फायदा होईल. या सगळ्या माहितीतून त्यांचे गैरसमज या फील्डकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडाफार चेंज झाला असेल. या पॉझिटिव्ह नोटवरती आज आपण इथे थांबूयात. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.